SYBCom विपणन व्यवस्थापन प्रकरण नंबर 4 विपणन संशोधनातील माहिती संकलनातील मुद्दा क्रमांक 4. माहिती संकलन यामधील असंरचित प्रश्नावली याच्या पुढे आता आपल्याला अभ्यास करायचा आहे। आपण यापूर्वी बघितलं की प्रश्नावली कशी असावी, संरचित प्रश्नावली काय आहे, त्यामध्ये प्रश्नांची पद्धत कशी असते, प्रश्न विचारायला कसे हवेत आणि माहिती संकलनाचं एकूणच महत्त्व काय आहे या विपणन संशोधनामध्ये। तर आता असंरचित प्रश्नावलीबद्दल आपण माहिती घेणार आहोत। यामध्ये असं म्हटलेलं आहे, लवचिकता हे असंरचित प्रश्नावलीचे खास वैशिष्ट्य आहे। विविध विषयांबाबत लोकांची मते, अभिवृत्ती, दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी या प्रश्नावलीचा प्रामुख्याने उपयोग होतो। उत्तरदात्यांना अनुभव कसे आले, त्या अनुभवाच्या सहाय्याने त्याला अनुभव विश्व कशा प्रकारे विकसित केले हे जाणून घेणे असंरचित प्रश्नावलीचा उद्देश असतो। अशा प्रश्नावलीतील पुनर्निर्धारित उत्तरे यामध्ये नसतात, म्हणजेच आधीच काही ठरवून असे काही प्रश्नांचे संच यामध्ये तयार केलेले नसतात। तसेच संरचित प्रश्नावलीप्रमाणे सूत्रताही यामध्ये नसते। एखाद्या प्रश्नावर आपल्या प्रतिक्रिया मोकळेपणाने व्यक्त करण्याची मुभा उत्तरदात्याला असंरचित प्रश्नावलीमध्ये असते। एखाद्या प्रश्नाची तथ्ये उत्तरदात्याला माहीत आहेत व तो शब्दांमधून मांडण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे असे गृहीत धरलेले असते। बघा, आपणच प्रश्न विचारायचे आणि इतर काही उत्तरदात्यांना आपलं काही मत मांडायचं, याला वाव द्यायचा नाही, हे थोडंसं चुकीचं वाटतं। मग आपल्याला अधिक माहिती जर गोळा करायची असेल, अधिक जाणून घ्यायचं असेल, सखोल अभ्यास करायचा असेल तर असंरचित प्रश्नावली ही आपल्याला मदत करत असते। तसंच यामध्ये म्हटलेलं आहे, सखोल अध्ययनासाठी असंरचित प्रश्नावलीचा उपयोग होत असल्यामुळे निवडक गोष्टींच्या अध्ययनात या प्रश्नावलीचा वापर केला जातो। व्यक्तिगत विश्वास व अभिवृत्ती यासारख्या अध्ययनात प्रामुख्याने असंरचित प्रश्नावलीचा उपयोग करण्यात येत असतो। असंरचित प्रश्नावलीमध्ये विचारलेले प्रश्न रचनाबद्ध नसतात, त्यामुळे मिळवलेली माहिती तुलनाक्षम असते। हा या प्रश्नावलीचा प्रमुख दोष आहे। त्यामुळे गृहीत कृत्ये बांधण्यासाठी सूचक प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने असंरचित प्रश्नावली अधिक उपयुक्त ठरते। प्रश्नाच्या स्वरूपावरून प्रश्नावलीचे प्रकार। मुक्त अथवा खुली प्रश्नावली हा एक प्रकार आहे। ओपन एंड क्वेश्चनायर यामध्ये काय असतं आपण बघूया। यामध्ये उत्तरदात्याला प्रश्नाचे उत्तर त्यांना वाटेल तसे देण्याचे स्वातंत्र्य असते। उत्तरदाता स्वतःची मते नोंदवू शकतो। संशोधनकर्त्याच्या मनात प्रश्नांची जी पर्यायी उत्तरे निर्धारित केलेली असतात त्यांचे कोणतेही बंधन उत्तरदात्यावर नसते। खुल्या प्रश्नांचा उपयोग गृहीत कृत्य बांधण्यासाठी तसेच मर्यादित व्यक्तींच्या सखोल अध्ययनासाठी प्रामुख्याने केला जातो। याच्यामध्ये असं म्हणता येईल की बघा, तुम्ही 100 ग्राहकांची मतं जाणून घेतली, पण त्यात 10 ग्राहक इतके हुशार आहेत, इतके सखोल ज्ञान ठेवणारे आणि आपले मत इतक्या व्यवस्थितपणे मांडणारे आहे की उरलेले 90 ग्राहकांचं मत त्या 10 ग्राहकांच्या मता पुढे, अनुभवापुढे नगण्य असतं। मग असे 10च ग्राहक जर तुम्हाला अतिशय चांगली माहिती देत असतील, अभ्यासात तुमच्या बहुमूल्य मदत करत असतील, तर अशा वेळेस त्या ग्राहकांना तीच ठरलेली प्रश्नावली समोर ठेवणं हे चुकीचं आहे। अशा वेळेस खुल्या प्रश्नांचा उपयोग तिथे आपल्याला करता येतो। प्रश्नावलीच्या बाहेर जाऊन इतर काही त्याचं मत नोंदवून घेणं, अनुभव जाणून घेणं हे नक्कीच नेहमीच फायद्याचं असतं। त्यामुळे बरेचसे संशोधन करणारे व्यक्ती आपली प्रश्नावली ही खुली आणि बंदिस्त असे दोन्ही प्रकारे ठेवत असतात। म्हणजे त्यामध्ये बंदिस्त प्रश्नही असतात, पण त्यानंतर काही प्रश्न ही खुल्या स्वरूपाची असतात। एखाद्या विषयाबाबत अधिक स्पष्टीकरणात्मक निबंध वजा उत्तरे मिळवायची असतील तर खुल्या प्रश्नावलीचा वापर केला जातो। उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांमधील बेशिस्त नष्ट करता येईल या प्रश्नाचे उत्तर देताना उत्तरदाता प्रश्नाविषयी स्वतःचे विस्तृत मत मांडून उपाय सुचवू शकतो।
विषयाचे स्वरूप वाटेल तसे तेव्हा खुले प्रश्न उपयुक्त ठरतात. तसेच एखाद्या विषयाच्या सर्वच पैलूंची मांडणी उत्तरदात्याला नसते, माहिती उत्तरदात्याला नसते, किंवा व्यक्ती एखाद्या विषयासंबंधी आपले मत काय बनवते हे पाहण्यासाठी खुले प्रश्न नेहमीच उपयुक्त ठरत असतात. आता बंदिस्त प्रश्नावली अतिशय सोपा प्रकार. होय नाही या स्वरूपामध्ये उत्तर आपल्याला मिळत असतात. काही विश्लेषण करण्यासाठी बंदिस्त प्रश्नावलीचा जरी उपयोग होत असला तरी जसं मी आधी म्हटलो की एखादा प्रश्न करणारा व्यक्ती, संशोधनकर्ता हा नेहमी प्रश्नावली ही याच पद्धतीने तयार करतो की जिथे बंदिस्त आणि खुले प्रश्न हे दोन्ही प्रकारे असतील. बंदिस्त प्रश्न म्हणजे जेथे उत्तरदात्याला दिलेल्या पर्यायी उत्तरांमधून त्याला योग्य वाटणाऱ्या उत्तरापुढे खूण करायची हे काम करावे लागते. म्हणजे 3, 4, 5 पर्याय दिले जातात, त्यापैकी त्याला जो योग्य पर्याय वाटतो ते सांगायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की एखाद्या उत्पादन तुम्हाला किती आवडलं आणि तुम्ही म्हटलं की त्याला 5 तारांकित उत्तरामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. 1 तारा, 2, 3, 4 असं 5 स्टार, 4 स्टार असं याप्रमाणे आपण जसं देऊ शकतो. तर त्याला त्या संबंधित नाही सांगायचं आहे की एखाद्याला वाटतं हे 4 स्टार पण नाही, 3 स्टार पण नाही, असं जर कन्फ्युजन असेल तर बंदिस्त प्रश्न तिथे मर्यादा आणतात. ग्राहकाला आपला स्वतःचा अनुभव त्या पद्धतीत मांडता येत नसेल तर त्याला उत्तर द्यायला अडचण होईल. या पद्धतीत उत्तरदात्याला स्वतःचे वेगळे मार्गदर्शन करण्याचे स्वातंत्र्य नसते, तर केवळ उत्तर शोधून खूण किंवा होय नाही असे उत्तर द्यावे लागतात. तर तुम्ही समुदायात राहता, त्या समुदायात विधवा पुनर्विवाह पद्धत रूढ आहे का, याचं उत्तर सोपं आहे, होय किंवा नाही असं या ठिकाणी उत्तर देता येईल. पद्धत नसल्यास नाही असे उत्तर देता येईल. बंदिस्त प्रश्न हे मानवीकृत स्वरूपाचे असतात. अशा बंदिस्त प्रश्नांना आधारे प्राप्त झालेल्या तथ्यांच्या विश्लेषणावर वेळ आणि पैसा यांची बचत होत असते. आता चित्रात्मक प्रश्नावली पण असते. काही चित्र पण दाखवता येतात, त्याद्वारेही आपण प्रश्न विचारू शकतो. उदाहरण खाली दिलेलं आहे. नावावरूनच या प्रश्नावलीची थोडीफार कल्पना आपल्याला येते. उत्तरदात्याला उत्तरे देण्यास योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी चित्रात्मक प्रश्नावलीचा वापर केला जातो. या प्रश्नावलीत प्रश्नासमोर प्रश्नाचा अर्थ सूचित करणारी चित्र दाखवलेली असतात व योग्य चित्रासमोर उत्तरदात्याला खूण करायला सांगितले जाते. चित्रात्मक प्रश्नावलीचा वापर प्रामुख्याने लहान मुलांसाठी व निरक्षर लोकांसाठी केला जातो. चित्रात्मक प्रश्नावलीचा प्रामुख्याने फायदा असा आहे की उत्तरदाता चित्राच्या अनुषंगाने योग्य उत्तर देऊ शकतो. तर मग आता पुढे प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबाचा आकार किती मोठा आहे असा प्रश्न विचारला आहे. तर चित्र दिलेले आहेत की फक्त पती पत्नी किंवा पती पत्नी अथवा 1 मूल, 2 मूल किंवा 3 मूल असं सरळ सरळ चित्रात दिलेलं आहे. तर प्रत्येक जण यामध्ये आपली खूण करू शकतो. अर्थातच हेच उत्तर असले पाहिजे असं काही नाही. आता ही पण बंदिस्त प्रश्नावली असं आपण म्हणू शकतो. तुम्ही खेड्यात राहणे पसंत कराल की शहरात, तर 2 चित्र दाखवलेले, खेड्याचं आणि शहराचं. हे झालं चित्रात्मक प्रश्नावलीसाठी. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्याख्यानात घेणार आहोत.